सर्वप्रथम धाराशिव जिल्हा महायुतीच्या या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहिले त्याबद्दल महायुतीचा धाराशिव कळंब विधानसभेचा उमेदवार म्हणून आपल्या सर्वांचे स्वागत करतो। धाराशिव कळंब विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे राज्यस्तरीय नेते मंडळी, या राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार व महायुतीच्या घटक पक्षातील मित्र पक्षातील सर्वच नेते मंडळींनी मला या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून या निवडणूक लढवण्याची आणि जनसेवेची संधी दिली त्याबद्दल सर्व नेते मंडळीचे आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या धाराशिव जिल्ह्यातील महायुतीचे सर्वच नेते मंडळी, या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत, या जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आदरणीय राणादादा पाटील, या जिल्ह्याचे माजी खासदार प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड, उमरग्याचे आमदार चौगुले साहेब, माननीय सुजितसिंहजी ठाकूर साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व सर्वच पदाधिकारी या सर्वांनी या निवडणुकीचा उमेदवार म्हणून माझ्या पाठीशी फार मोठं पाठबळ उभा केलेला आहे। त्याबद्दल मी या सर्वांचे आणि या सर्व घटक पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो। या निवडणुकीचा उमेदवार म्हणून या निवडणुकीचा उमेदवार घोषित झाल्यानंतर सर्व महायुतीतील पक्षाच्या साथीने त्या मतदारसंघामध्ये प्रचार यंत्रणा चालू आहे, मतदारांच्या गाठीभेटी चालू आहेत आणि यामध्ये प्रचंड असा लोकांमध्ये उत्साह आणि प्रतिसाद दिसून येत आहे आणि सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने आमच्यासोबत उभे आहेत आणि आमची प्रचार यंत्रणेची सुरुवात व्यवस्थितपणे सुरू झालेली आहे। आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि आजच्या या पत्रकार परिषदेसाठी आपल्याला माहिती देण्यासाठी आजची खरं तर पत्रकार परिषद बोलवलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांची नियोजित 8/11/2024 म्हणजे परवाच्या दिवशी साधारणतः दुपारी 3 वाजून ही वेळ पण साधारणतः 2 वाजताची वेळ मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे या ठिकाणी धाराशिवच्या जाहीर सभेसाठी येणार आहेत आणि आपल्या महायुतीचे उमेदवार अजितदादा पिंगळे यांच्या प्रचारात जाहीर सभा होणार आहे। या माहिती देण्यासाठी आजची खरं तर पत्रकार परिषद आपल्या सर्वांना निमंत्रित केलेलं आहे। त्याचबरोबर पुढची माहिती सविस्तर आमचे नेते आदरणीय राणादादा आपल्याला देतील। आपल्या सर्वांचं परत एकदा मी देखील स्वागत करतो। धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीमध्ये महायुती सरकारने गेल्या 2.5 वर्षामध्ये जे काम केले ते आपल्यासमोर आणि आपल्या माध्यमातून धाराशिवच्या जनतेसमोर मांडण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन घेतलेला आहे। गेल्या 2.5 वर्षामध्ये खूप मोठं काम महायुती सरकारच्या माध्यमातून होऊ शकले। अनेक आपले रखडलेले गेम चेंजर प्रकल्प जे होते ते मार्गी लागलेत, त्याला मंजुरी मिळाली आहे, निधी मिळाला आहे, काम सुरू झालं आहे आणि या बाबतीमध्ये मला आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हे पोचवायचे आहे की जे विषय आपल्यासाठी जिल्हा म्हणून महत्त्वाचे आहेत, आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये वृद्धी करण्याच्या अनुषंगाने, आपलं दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने जे अतिशय महत्त्वाचे प्रकल्प आहेत, अनेक वर्षांपासून ज्याच्यावरती काम चालू होतं, असा एक प्रकल्प आता मार्गी लागतोय आणि येणाऱ्या कालखंडामध्ये नवीन महायुती सरकारच्या माध्यमातून हे प्रकल्प पूर्ण तर होतीलच, परंतु आपल्या जिल्ह्याचा आर्थिक कायापालट करण्याचा निर्धार आम्ही सर्वांनी घेतला आहे। दररोज एक असं गेम चेंजर प्रोजेक्ट प्रकल्पाच्या बाबतीमध्ये
आम्ही आपल्याला माहिती द्यायचं ठरवलंय। आज कौडगावच्या MIDCच्या बाबतीमध्ये आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत। आपल्या सर्वांना कल्पना आहे की अनेक वर्षांपूर्वी 2500 एकरवरती कौडगाव आणि बार्शीचा काही भाग असं आपण MIDC इंडस्ट्रियल एरिया प्रस्तावित केला होता। बार्शीतल्या 1000 एकरच्या बाबतीमध्ये थोडासा वेगळा विचार तिथल्या शेतकऱ्यांचा झाल्यामुळे ते 1000 एकर वगळण्यात आले आणि आपल्या धाराशिव तालुक्यातल्या कौडगाव या गावात जो भूभाग आहे तो साधारण 1500 एकरचा भूभाग आपण या कामासाठी घ्यायचं ठरवलं। त्याचं भूसंपादन हा प्रकल्प जो आहे त्याला मान्यता 2019 मध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आणि बावनकुळे साहेब हे ऊर्जा मंत्री असताना देण्यात आली। त्याचं काम पूर्ण होऊन तो प्रकल्प आता कार्यान्वित आहे हे मी आपल्याला आधीच सांगितलं। याच्या व्यतिरिक्त 2019 साली तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाजनादेश यात्रेच्या दरम्यान धाराशिवला आलेला असताना त्यांनी कौडगावला टेक्निकल टेक्सटाईल पार्क केला जाईल हे जाहीर केलं होतं। त्यांच्या सहकार्याने CEO MIDC यांना हा देण्यात आला होता। त्या अनुषंगाने त्यांनी अहवाल जो आहे तो तयार केला। महायुतीचं सरकार परत आल्यानंतर हा प्रकल्प जो आहे तो पुढे नेण्याचं आम्ही सर्वांनी ठरवलं। त्याविषयी पुढाकार घेण्यात आला आणि विधानसभेमध्ये आपले आत्ताचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी जाहीर केलं की MIDCच्या माध्यमातूनच आता कौडगावला धाराशिवला टेक्निकल टेक्सटाईल पार्क होणार। त्या अनुषंगाने साधारण 100-125 कोटीचा पहिला मूलभूत सुविधांचा अहवाल तयार करण्यात आला। त्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आणि 24 कोटीच्या रस्त्याच्या कामाची निविदा आता काढण्यात आलेली आहे। या प्रकल्पाच्या माध्यमातून आपलं उद्दिष्ट आहे की किमान 10,000 तरी रोजगार निर्मिती व्हावी, 10,000 मुलांना मुलींना तिथे नोकरी उपलब्ध व्हावी या अनुषंगाने नियोजन आहे। वेगवेगळ्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये वगैरे बोलणं चर्चा झालेली आहे। महत्त्वाचा याच्यातला मुद्दा असा आहे की आपल्याला अँकर युनिट आणायचे आणि येणाऱ्या काळात महायुती सरकारच्या माध्यमातून इथे ज्या सवलती टेक्निकल टेक्सटाईल म्हणून पॉलिसी म्हणून जाहीर केलेल्या आहेत आणि त्याचबरोबरीने मराठवाड्यात ज्या सवलती दिल्या जातात याच्यामुळे स्वाभाविकपणे मोठे उद्योग इथे आकर्षित होणार आहेत। तर आपल्याला आज मला हे सांगायचं आहे, महायुतीच्या वतीने सांगायचं आहे की आपल्या धाराशिवची आर्थिक परिस्थिती दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने इथे उद्योग यावे यासाठी हे 1,500 एकरचं भूसंपादन करण्यात आलं। ती जागासुद्धा अशी आपण ठरवली जिथनं रिलायन्सची गॅसची लाईन चालली आहे। आपल्या उजनीवरनं येणारी पाण्याची जी पाईपलाईन आहे ती देखील या भागातनं आहे आणि त्याचबरोबरीने हाय टेन्शनची लाईन पण आहे, ज्यामुळे वीज गॅस आणि पाणी हे उपलब्ध होतं आहे। आता महायुती सरकारने समोरचा जो रस्ता आहे कौडगावकडनं जाणारा बार्शी धाराशिवचा याचं काम देखील आता हाती घेतलं आहे, त्याची आपल्याला कल्पना आहे। तर मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि या कौडगावच्या MIDCच्या माध्यमातून टेक्निकल टेक्सटाईल्स हा जो नवीन आणि अतिशय महत्त्वाचा घटक आहे उद्योगातला, ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आता इम्पोर्ट होतं। आपण बरंचसं टेक्निकल टेक्सटाईल आयात करतो। अनेक परदेशातल्या कंपन्या इथे उद्योग टाकायला तयार आहेत, कारण आयात केलेल्या मालावरती सध्या कर लागतो। तोच माल जर त्यांनी भारतात उत्पादित केला म्हणजे अगदी आपलं हस्तरीकरणाचा शेततळ्याचा जो प्लास्टिक असतो ते प्लास्टिक असेल किंवा मल्चिंग पेपर असेल किंवा पॉलीहाऊसचे लागणारं प्लास्टिक असेल, बुलेटप्रूफ वेस्टमध्ये लागणारं केवलार असेल, असे अनेक मुद्दे आहेत ज्याला प्रचंड वाव आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे एका निर्णायक टप्प्यापर्यंत हा प्रकल्प आलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये इथे प्रत्यक्षात उद्योग आणून
मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचं आमचं उद्दिष्ट आहे. आपले काही प्रश्न असतील तर आपण कृपया विचारावे. रोज एका महत्त्वाच्या प्रकल्पावर जिथे निर्णायक काम महायुती सरकारने गेल्या 2.5 वर्षात केले त्याची माहिती अगदी डिटेलमध्ये आपल्याला देण्याचं आम्ही ठरवलंय, जेणेकरून विकासावर बोलू ही जी आमची संकल्पना आहे आपल्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये महायुती म्हणून ती पुढे नेण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे. आपले काही प्रश्न असतील कृपया विचारावे. धाराशिव सोलापूर रेल्वे मार्ग आणि पटना मराठवाडा प्रकल्प सुरू काम कधीपासून? माझी विनंती आहे की रोज आपण एक विषय घेऊ. आज नाही तर मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण डिटेल्स जे आहेत ते आपण नंतर घेऊ. तुम्ही रेल्वेचं जे म्हटला, रेल्वेच्या बाबतीमध्ये ओरिजिनल उद्दिष्ट 60 महिन्याचं होतं, त्याच्यामध्ये आपण चेंजेस करून आता 30 महिन्याचं केलं. आणि दुसरं काय होता प्रश्न? कृष्णा मराठवाड्याचं जे पाणी येणं अपेक्षित आहे रामदऱ्यात, ते डिसेंबरपर्यंत अपेक्षित आहे. ते मी आधी आपल्याला सांगितलंच आहे. मुख्यमंत्री महोदय परवा दिवशी येणार आहे. परवा दिवशी दुपारून मल्टीपर्पजला नाही. आता सध्या मुख्यमंत्री महोदयांची परवाची सभा एवढं आपलं फिक्स्ड आहे. बाकी जसं ठरेल तसं कळवून आपल्याला. तिन्हीकडे आहे. आम्ही आता इथे आपल्याला याची माहिती देतोय. परांडालाही असणार आहे आणि उमरग्यालाही असणार आहे. त्याचे टायमिंग संबंधित आमदार महोदय देतील. आम्ही धाराशिवचं फक्त आपल्यापर्यंत पोहोचवतोय. ते त्यांच्या नियोजनाप्रमाणे कळवतील. देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांची सभा होणार आहे का जिल्ह्यामध्ये? त्यांची सभा होणार आहेत का? आता विनंती आम्ही वेगवेगळी केलेली आहे. कोणाला काय स्लॉट मिळेल मला अजून नाही कल्पना, पण कन्फर्मेशन आलं की लगेच आपल्याला कळवू आम्ही. ओळगावचा जो सौरऊर्जा प्रोजेक्ट आहे किती विजेची निर्मिती? 50 मेगावॉट. 50 मेगावॉटचं आहे. अंदाजे 250 कोटीची गुंतवणूक झाली आहे आणि महाजेल्कोच्या मालकीचा आहे. BHELने तो प्रोजेक्ट मोस्टली कार्यान्वित केला आहे. टेक्निकल टेक्सटाईलमधून साधारण किती रोजगार उपलब्ध होईल, किती जणांना रोजगार मिळेल आणि तिथं लागणारे जे मनुष्यबळ आहे कुशल अकुशल, त्यासाठी शैक्षणिक जी व्यवस्था आहे ती पुरेशी आपल्या जिल्ह्यात आहे का, की बाहेरून परत आपल्याला कुशल अकुशल कामगार मागवावे लागतील? टेक्निकल टेक्सटाईलमध्ये 3 प्रकार असतात. एक जे असतं ते रेग्युलर मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे वस्त्र निर्मिती. दुसरं जे असतं ते प्रोसेसिंग म्हणजे त्या वस्त्राला काहीतरी वेगळे गुणधर्म उपलब्ध करून देणं, त्या अनुषंगाने काम केलं जातं. आणि तिसरं जे आहे ते ॲक्च्युअल गारमेंट म्हणजे शर्ट पॅन्ट जे असेल त्याची निर्मिती. तर हे तिन्ही विषय जे आहेत ते आपण घेतोय. त्याच्यामध्ये मेडिकलचा खूप मोठा आपल्याला काम करायला वाव आहे. मेडिकलचं म्हणजे अगदी डायपर्सपासनं सॅनिटरी नॅपकिन्सपासनं जे आपण कोविड काळामध्ये बघितलं PPE किट्स वगैरे, हे सगळं टेक्निकल टेक्सटाईल आहे. त्याच्यावरती आपण भर देणार आहे. आणि डिफेन्स रिलेटेड पण काही विषय आहेत. आता टेक्निकल टेक्सटाईलमध्ये सेक्टर्स जवळजवळ 14 आहेत. 14 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करत असताना काही मॅनपॉवर, काही मनुष्यबळ जे आहे ते आपल्याला खूप उच्च शिक्षित लागेल, खूप ट्रेंड लागेल. दुसरं जे आहे ते जनरल लागेल, जनरल ज्याला आपण प्रशिक्षण देऊन चालू शकेल. आणि तिसरं जे आहे ते अनस्किल्ड लागेल. तर तिन्हीचा विचार केला. आपला एक त्याच्यामध्ये ॲडिशनल विचार हाही आहे की रेल्वेचा ट्रॅक जो साधारण 16 किलोमीटर आहे तो ट्रॅक पण या MIDC एरियापर्यंत आणायचा, जेणेकरून माल वाहतूक जी आहे ती डिरेक्टली कंटेनर लोड करता येईल. ट्रेनमध्ये लोड करून सरळ JNPTला किंवा पोर्टलाही पाठवता येईल, असे त्याच्यात नियोजन आहे. हाच प्रकल्प अति महत्त्वाचा होता. हा प्रकल्प अति महत्त्वाचा. हा जो MIDC प्रकल्प आहे कौडगाव अति महत्त्वाचा म्हणून समजला गेला. 2006 पासून याला ती मान्यता वगैरे प्रक्रिया झाली. नेमकं कुठं घोडाळलं की ते 1000 एकर अक्वायर करायला आपल्याला म्हणजे आतापर्यंत अपेक्षा झाली. 2,500पैकी 1,500 केलं आणि 1,000 झालेलं नाही. 1,000 एकर हे बार्शी तालुक्यातलं होतं. तिथल्या शेतकऱ्यांची जी काही अपेक्षा होती ती कदाचित नियमाप्रमाणे आपल्याला पूर्ण करणं शक्य नव्हतं. आणि त्यामुळे 2-3 वेळेस चर्चा झाल्या. त्याच्यामधनं योग्य मार्ग निघाला नाही आणि आपल्याला कुठली जबरदस्ती वगैरे करायची नव्हती. त्यामुळे तो विषय आपण सोडला. एक कधी विचारतो ठाकरे सेनेचे उमेदवार कैलास पाटील यांनी असा आरोप केला की
महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर महायुती सरकारने विकास कामांना स्थगिती दिली, नेमकी काय वस्तू? कैलास पाटील साहेबांनी जे महाविकास आघाडीच्या कामाला स्थगिती दिली म्हणून सांगितलं, त्याच्यानंतर दादाच्या माध्यमातून, सावंत साहेबांच्या माध्यमातून पाठपुरावा करून जे कामं मंजूर करून आले. तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की कैलास पाटलांचं सवय कशी आहे त्यांची, की जे झालं त्याचं क्रेडिट घ्यायचं आणि जे त्यांच्याच्यानं होत नाही ते दुसऱ्यावर टाकलायचं. आता माझ्या गावचा वैयक्तिक एक रस्ता होता, त्या रस्त्याला मिसिंग लेंथमधून पाठपुरावा करून आपण आपले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेबाकडून पाठपुरावा करून इथून प्रस्ताव पाठवून दादांनी स्वतः 2 वेळेस महाजन साहेबाला बोलले आणि त्या रस्त्याच्या मंजुरीचा JR पडल्या कैलास पाटलांनी सांगितलं की ही माझ्या प्रयत्नानं मंजूर झालं. मागच्या 2 महिन्यापूर्वी जर एखादं काम कैलास पाटलाच्या प्रयत्नानं मंजूर होत असेल त्या सरकारमधून, तर ह्या सरकारनं त्यांची अडवणूक केली असं कसं म्हणता येईल? एखादं काम आम्ही मंजूर करून आणलं की त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून टाकायचं की ही आम्ही दोघांनी प्रयत्न केले, काम मंजूर झालं. मागच्या 2 महिन्यापूर्वीचाच किस्सा आहे. मग त्यांच्या मनावर जर हे काम मंजूर होत असेल तर त्यांच्या कामाला स्थगिती दिली असं म्हणणं योग्य नाही. झालेल्या कामाचं फक्त क्रेडिट घ्यायचं. मांजरा नदीवरच्या बॅरेजेसचा विषय आहे, त्या कामाला स्थगिती दिली असं त्यांनी एका भाषणात म्हणलं. माझी एक विनंती आहे, काय होतंय आपल्या प्रेसचं फ्लेवर दुसरीकडे चाललंय. आपल्याला प्रेस म्हणजे आमची विनंती काय आहे की आज महायुतीने केलेलं काम जे आहे ते जनतेपर्यंत पोचवावं. एक मिनिट, आपल्या जिल्ह्याची गरज काय आहे? आपल्या जिल्ह्याची गरज शाश्वत पाणी आहे. आपल्या जिल्ह्याची गरज काय आहे? रोजगार निर्मिती आहे. कुरघोड्या जे करायच्या कुरघोड्या करणं आणि त्याच्यातच आपण सगळ्यांनी आनंद मानणं, याच्या थोडंसं पलीकडे आपण जावं ही आपल्या सर्वांना विनंती आहे. वेगळे सर वेगळी प्रेस घेतील ना. आजचा मुद्दा जो आहे, माझी परत आपल्याला विनंती आहे, प्रेस जी आहे ती इंट्रोडक्शनची प्रेस होती, CM साहेबांच्या कार्यक्रमाची प्रेस होती आणि महायुतीचं जे मत आहे की आपण आपल्या जिल्ह्यातल्या राजकारणात सकारात्मकता आणूया. एकच मिनिट, आपल्या जिल्ह्याच्या राजकारणात सकारात्मकता आणूया. ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे त्याच्यावरती बोलून आपण जे निरर्थक आहे, ज्या वैयक्तिक गोष्टी आहेत, आरोप प्रत्यारोप जे आहे त्याच्यामध्येच आपण धन्यता जर मानायला लागलो तर जनता जी आपल्याला निवडून देते, ज्याच्या अपेक्षा आहेत की आपल्याकडनं काहीतरी त्यांचं भलं व्हावं, त्याच्याकडे दुर्लक्ष जे होत आहे. त्यामुळे आमची विनंती आहे की थोडा फोकस जो आहे तो या विषयावरती असावा. महाराजांचं जे बंड होतं ते कशामुळे नेमकं थंड झालं काय म्हटलं? शिवसेना असं आहे की तिन्ही पक्षातील वातावरण चांगलं झालं आहे का? काय म्हणतं? तिन्ही पक्षातील वातावरण चांगलं झालं का? महायुती तिन्ही पक्ष कसले? आमची खूप मोठी महायुती आहे. भाजप आणि शिवसेना एकदम खेळी मिळते. तुमच्यावर आता आम्ही नाश्ता पण करणार आहोत. जिल्हाध्यक्ष म्हणजे शिवसेनेतल्या एका बड्या नेत्यानं आमच्यावर अन्याय केला. म्हणजे जिल्ह्यातल्या शिवसेनेतल्या एका बड्या नेत्यानं जिल्ह्यातल्या शिवसेनेवर अन्याय केला असं महाराष्ट्र जिल्हा प्रमुख म्हणत होते. बोललो मी ह्या विषयावर बोलूया आपल्याला. नाही, हे मुद्दे जे आहेत ना, आपण ह्यांना कधी भेटू शकता? मराठवाड्यातल्या उद्योगधंद्यासाठी सवलती मिळतात, परंतु आपण टेक्निकल टेक्स्टाईलचा मुद्दा आहे. तसंच काय प्रस्तावित प्रकल्प आहेत का आपल्या जिल्ह्यासाठी? बरेच आहेत. माझी विनंती काय, आम्ही एकदम आज सांगण्यापेक्षा रोज एक घेऊ ना. नाही, उद्योगाच्या बाबतीत सुद्धा काही इतर प्रकल्प आहेत ज्याच्या बाबतीत आपण भरीव काम केलं. म्हणजे आता एक कौडगावचं जसं एक गेम चेंजर प्रोजेक्ट आहे, तसे आपले इतरही गेम चेंजर प्रोजेक्ट्स आहेत. एकापेक्षा जास्त आहेत MIDC. जे काम झालंय ते आपल्यासमोर आम्ही मांडू ना. आणि नक्कीच एकापेक्षा जास्त आहे आणि वेगवेगळ्या भागात आहे. असं नाही की सगळंच मर्यादित 1 किंवा 2 तालुक्यात आहे. आम्ही सगळीकडेच करायचा प्रयत्न करतो. टेक्निकल टेक्स्टाईलसाठी साधारण पाण्याची उपलब्धी किती लागणार आहे? आपल्याकडे ते पाणी उपलब्ध आहे का? आपल्याला प्रोजेक्ट जे घ्यायचे आहेत ते आपल्याकडे जे उपलब्ध त्या अनुषंगानेच घ्यायचे आहेत. आणि शेवटी कोणी गुंतवणूक करत असला तर सगळं खातर जमा केल्याशिवाय तो बिलकुल येणार नाही. आपण 2 MLD पाणी जे आहे ते उजनीमधलं आधीच रिझर्व्ह केलं होतं. MIDCने त्यासाठी डिपॉझिटचे पैसे नगर परिषदला भरले होते. तेवढं पाणी लागेल असं मला वाटत नाही, पण गरजेनुसार ठरवू आपण. कारण MIDC पैसे भरते पण MIDCला पाणी मिळत नाही. ते कारण नगरपालिकेचा नेहमी वीज पुरवठा खंडित होतो, पाणीच मिळत नाही.
त्याच्याबद्दल आपण इंडिपेंडेंटली बोलू, परंतु धाराशिवची पाणी पुरवठ्याची जी योजना आहे त्याच्यामध्ये आम्ही खूप जाणीवपूर्वक वेगळं नियोजन केलं आहे. येणाऱ्या काळामध्ये ती आम्ही सांगू आपल्याला खूप विचारपूर्वक केलं आहे. जे आमचं मूळ उद्दिष्ट आहे की धाराशिव शहरामध्ये दररोज पाणी मिळावं आणि 24/7 मिळावं, त्या अनुषंगाने आम्ही आपल्याला सगळ्या डिटेल देऊ. त्याचं प्लॅनिंग केलं आहे आपण म्हणाल की गॅस, वीज आणि पाण्याची उपलब्धता आहे, परंतु आता तो प्रकल्प पूर्ण होऊन रिलायन्सचा गॅसची पाईपलाईन कार्यान्वित केलेला जातो. त्याचं काय रिलायन्सचा पाईपलाईनचा जो गॅस आहे चालू आहे तो प्रोजेक्ट. नाही मी परत एकदा रिपीट करतो, ती जी जागा आहे कौडगावची, तिथनं 3 महत्त्वाच्या गोष्टी चालल्या आहेत. एक म्हणजे उजनीवरनं येणारं पाण्याची पाईपलाईन, दुसरं म्हणजे रिलायन्सची गॅसची पाईपलाईन. प्रोजेक्ट नाही, गॅसची पाईपलाईन जी चालली ना, हो पण चालू नाही चालू. परत रिपीट करतो, गॅसची पाईपलाईन जी धाराशिववरनं बार्शीला चालली आहे, ती पाईपलाईन वाहिनी जी आहे ती आपल्या एरियामधनं चालली आहे. म्हणजे आपल्याला उद्या जर गॅस पाहिजे असेल तर त्यांच्याशी चर्चा करून तिथल्या तिथे उपलब्ध होईल. आणि तिसरा मुद्दा आहे तो हाय टेन्शन लाईन, उच्च दाबाची विजेची लाईन जी आहे, टॉवर लाईन, ती चालली आहे. असा विषय होता. पिंगळे साहेब, धाराशिव कळमचे विद्यमान आमदार हे जनतेच्या संपर्कात 5 वर्ष झालं आणि आपण आता त्यांच्या स्पर्धेमध्ये आपण निवडणूक लढत आहे. आपल्याला कुठले मुद्दे घेऊन आपण आता निवडणुकीला सामोरे जात आहे? विकासाच्या सांगितल्याप्रमाणे विकासाच्या मुद्द्यावरच आमची निवडणूक राहणार आहे. फक्त संपर्कात आहे, लग्नाला जातो, बारशाला जातो हा विषय नाही. तर विकासाचे आपल्या या 5 वर्षामध्ये जो या मतदारसंघाचा विकास पूर्णपणे थांबला आहे म्हणण्यापेक्षा या मतदारसंघाचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे धाराशिव कळंब मतदारसंघाचा, ते मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला समोर जाणार. विकास म्हणजे काय सांगा? विकास म्हणजे काय? तुम्ही कळंब तालुक्यात या कळंब तालुक्यातले जे गावाला जोडणारे रस्ते, त्या रस्त्याची काय अवस्था आहे? तुमच्याकडे काय विजन आहे? कसं विजन काय या मतदारसंघासाठी? त्यांना मांडू द्या ना. उमेदवार आहेत का? तुम्ही त्याची प्रेस वेगळी घ्या ना, आमचा फोकसच आहे. दादा जरांगे फॅक्टर विचारू का? जरांगे फॅक्टर काय म्हटलं? जरांगे नाही ऐका ना प्लीज. मी नेहमी नॉर्मली एवढं प्लीज म्हणत नाही. एकच आहे, सभेमध्ये ज्याची उत्तरं द्यायची, जे प्रश्न सभेत विचारले जाते त्याची उत्तरं सभेत देऊ दे की पत्रकार परिषदेत किती कंपनी संपर्क या उद्देशानं एक सेकंड नाही कळलं नाही हो. नाही आपण काय करू शकतो या बाबतीत वेगळी प्रेस घेऊन आपण उद्या ठेवू. तुम्ही उद्या जर शेड्यूल करायचे असेल तर आपल्या उमेदवारांची उद्या आपण वेगळी प्रेस घेऊ. आज म्हणजे माझी परत एकदा आपल्याला विनंती आहे, काय व्हायला लागलंय आपल्या जिल्ह्यामध्ये आपण फोकस लूज करतोय. जनतेला आदरणीय आपले जे सन्मान्य मतदार आहेत त्यांना काय पाहिजे हे राहते बाजूला आणि आपण वेगळंच त्यांना देतोय आणि सबंध लोकप्रियतेसाठी कोणी काही बोलतं आणि ती हेडलाईन होते. जे वास्तव आहे, जे खरंच करणं गरजेचं आहे लोकशाही म्हणून किंवा आपल्या भागाच्या विकासासाठी म्हणून, जे आपल्याला करायला हवं, ज्या बाबतीत खरंच तळमळ पाहिजे, ज्या बाबतीत पाठपुरावा पाहिजे आणि ज्या बाबतीमध्ये आपण यश मिळवायला हवं, ते थोडंसं बाजूला राहायला लागलंय. त्यामुळे आपल्याला मी विनंती करतोय की फोकस आपण याच्यावरती करावा की काय काम केलं. आम्ही सांगतोय आम्ही काय काम केलं. एकदा आपण विकासावर बोलू जे मी म्हणतोय ते त्यासाठी म्हणतोय, बाकी सगळं बोलायला काय आपल्याकडे आहे ना वेळ. नाही आजची प्राथमिक पत्रकार परिषद फक्त माझ्या परिचयाची होती आणि मी या मतदारसंघात काय करावं लागेल काय नाही, या मतदारसंघातल्या कुठल्या अडचणी त्या गोष्टीवर सध्या मी म्हणजे लोकांकडून हे घ्यायला लागलोय आणि ती तयारी करून तुम्ही म्हणलात तर मी आज दिवसभरात त्याची पूर्णही करून तुमच्या पुढे मांडेल. मी आज फक्त माझा इथं परिचय करून देण्यासाठी आलो. उगं माझ्याकडे काय विजन आहे म्हणल्यावर मी जर उद्या म्हणलं मी कळमला विमानतळ मंजूर करेन तर ह्याच्यात काय अर्थ नाही आणि ते त्यांच्यात आमच्यात काही फरक नाही. उगं काहीतरी सवंग लोकप्रियतेसाठी बोलणार नाही. माझ्याच्यानं जे होईल आणि ज्या गोष्टीची मूलभूत गोष्टीची गरज आहे या मतदारसंघात त्या गोष्टीसाठी मी लोकांकडून आमच्या जवळच्या आणि काही जे ह्याच्यामध्ये जाणकार आहेत त्यांच्याकडून माहिती घ्यायला की आपण जे करू शकतो म्हणजे थोडक्यात आपला जाहीरनामा काय असेल त्याची माझी तयारी झाल्यावर मी बोलल ना तुम्हाला. कळंब तालुक्यामध्ये अनेक समस्या आहेत. आता साहेब त्याच्यावर मी सेपरेट तुम्हाला बोलल म्हणल्यावर मी सांगतो. मी कळंब तालुक्यातल्या सगळ्या समस्या मला माहिती आहेत.
रोजगाराचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत. ठीक आहे. दादा किती कंपन्या संपर्क साधलाय? टेक्निकल पार्क मध्ये किती कंपन्या उघडल्यात आपल्याकडे? किती कंपनी किती उद्योजक यायला लागलेत आपल्याकडे? आज आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि पत्रकार परिषद संपल्यास सगळ्या बाजूला विनंती आपण बसून घ्यावं. आपल्या प्रत्येक सोहळ्याला अगदी 4 चांद लावण्यासाठी, प्रत्येक इव्हेंटला अविस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही आहोत आपल्या सेवेत. तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस. आमच्याकडे उपलब्ध आहे बलून डेकोरेशन, कार डेकोरेशन, मंडप डेकोरेशन, बर्थडे पार्टी, नामकरण, हल्दी डेकोरेशन, साखरपुडा, गृहप्रवेश डेकोरेशन, बँड, डीजे, घोडा, वधूवर मेकअप, मेहंदी, अक्षदा पॅकिंग, देवकार्य आणि सर्व प्रकारच्या सोहळ्यांसाठी परफेक्ट डेकोरेशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट. तर मग वाट कसली बघताय? आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक ग्राहकांच्या पहिल्या पसंतीच्या तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिसला आजच संपर्क करा. सागर बनसोडे 9922 85 55 67. शाहीन शेख 95 27 33 13 17.